सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्रासह गुजरात राज्यात 40 पेक्षा जास्त दुकान फोडीचे गुन्हे दाखल असलेल्या अट्टल सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने मोठ्या शिताफीने ठाणे मुंबई येथून ताब्यात घेतलाय। या उल्लेखनीय कामगिरीबाबत आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता माननीय नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व कर्मचारी यांना सन्मान चिन्ह देऊन 70,000चे बक्षीस देण्यात आले। मिळालेल्या अधिक माहितीनुसार नाशिक रोड भागातील वासवाणी वाईन शॉप येथे दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू असताना मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे एक इसम मोपेड गाडीवर बसून जाताना आढळून आला। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक काळे, बाळू शेळके, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, सुनील बाहेर व महाजन अशांनी घटनास्थळी ते पडगावपर्यंत आरोपीचा पाठलाग केला, परंतु 110 किमी अंतरावर जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली असता आरोपी आढळून आला नाही। त्यानंतर पहाटेच्या दरम्यान उपनगर आणि नाशिक रोड भागात पुन्हा वाईन शॉप दुकान फोडून गल्ल्यातील रोकड चोरी केल्याची घटना घडली। अशी माहिती मिळताच पुन्हा गुन्हे शाखा युनिट 2 कडे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। रात्रंदिवस तपास सुरू असताना सदर चोरी राम निवास उर्फ राम मंजू गुप्ता राहणार सत्यभागा चाळ पॉवर हाऊस जवळ जिल्हा ठाणे सराईत गुन्हेगाराने केल्याचं निष्पन्न झाले। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथे टीम रवाना करण्यात आली। मुंबई येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामध्ये रेती बंदर उड्डाणपुलाच्या बाजूला शिळ फाटा येथे गुप्ता याचा पाठलाग करून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले। गुप्ता याच्यावर महाराष्ट्रासह परराज्यात विविध गुन्हे दाखल आहे। त्याला पुढील तपासासाठी नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान अहिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, बाळू शेळके, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, सुनील आहेर, प्रकाश महाजन, प्रवीण वानखेडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक।